नमस्कार. स्मिता ब्लॉग्समध्ये आपले खूप 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 स्वागत. आपण आज आलो आहोत मांडेशी महोत्सव परेल येथे. पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या आनंदासोबत शेतकरी महिलांचा महोत्सव म्हणजेच मांडेशी महोत्सव. मांडेशी फाउंडेशन आता 1 मिलियन विजेतांपर्यंत पोहोचलेली आहे आणि मांडेशी कॅम्पेन करणार आहोत, तेव्हा त्यासाठी सज्ज रहा. नमस्कार, माझं नाव संगीता जोशी आहे. स्वामिनी क्रिएशन्स नावानी माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे पुण्याला सिंहगड रोडला. तिथे मी सगळ्या प्रकारच्या खणाच्या आणि पैठणीच्या आणि जीन्सच्या पर्स शिवते आणि कस्टमाइज कॉटनच्या पण करून देते. हे सगळं माझं स्वतःचं शिवलेलं आहे. 20 रुपयाच्या कॉइन पाऊच पासून ते 850 रुपयाच्या ट्रॅव्हलिंग बॅग पर्यंतची व्हरायटी असते माझ्याकडे. हे 20 वाले पाऊच आहेत, हे असे 30 वाले पाऊच आहेत, त्याच्यानंतर हे 100ला आहेत, हे 350 वाले आहेत, असे वेगवेगळे पुढे आहेत. 100ला मोबाईल पाऊच जीन्सचे. हा, पैठणीच्या पर्स असतात, त्याच्यात एक अशी पर्स असते ही. त्याच्यानंतर ही एक स्लिंग बॅग आहे. त्याच्यानंतर इकडे पण पाऊच असे छोटे जीन्सचे पाऊच पण आहेत, जे दोन्ही वापरू शकतात, मेल फिमेल. त्याच्यानंतर अशा ह्या पर्स पण आहेत अशा. त्यानंतर पैठणीचे पाऊच आहेत. आणि मग इकडे आणि गणपतीत वगैरे मी अशा प्रकारचे हे पण बनवून देते. अशा लाईन्स वगैरे पण बनवून देते. वेगवेगळ्या डेकोरेशनचं मटेरियल गणपतीच्या वेळेस देते. दिवाळीच्या वेळेस ह्याच्या रांगोळ्या असतात. ह्याच्यातून उरतं जे मटेरियल ते वेस्ट पासून बेस्ट म्हणून मी हे ज्वेलरी करायला सुरुवात केली. आता 6 महिने झाले ज्वेलरी करायला लागून. तर त्याच्यामुळे आणि ती सिंपल ठेवली आहे, कारण माझा उद्देश ज्वेलरी बनवणं नाहीये. ते तुकडे उपयोगात आणणं आहे. त्याच्यामुळे ते सेम ठेवलंय. असे अशा बँगल्स वगैरे पण आहेत, कडे. हा, त्याला असं कट देऊन ठेवलाय की घालणं सोपं पडेल. हा, असं नुसते कानातले आहेत असे वेगवेगळे कापडाचे. असं आहे सगळं. ऑर्डर प्रमाणे कुठेही पाठवते मी, पुण्यात असले तरी. माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, त्याच्यावर नंबर आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. भारतात कुठेही पाठवते. तुम्हाला गिफ्ट डायरेक्ट पाठवायचं असेल तरी मी तसं पॅक करून पण पाठवते. कुणाला सरप्राईज गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तरी देते. थँक्यू ताई. नमस्कार. तुझं नाव परेश लाटकर, आणि कुठून आलात आपण? सातारा. साताऱ्यावरून. आपलं ठीक आहे, पेढ्याचं कसं? आमचा हा कंदी पेढा, केशरी पेढा याचा व्यवसाय आहे. त्याच्यात आंबा बर्फी आहे, खवा बर्फी आहे. साताराची स्पेशालिटी आहे. छान. मस्त एकदम. हा कोणता आहे? हा कंदी पेढा आहे. दोघांची टेस्ट छान आहे आणि वेगळी आहे. येस, वेगळी डिफरंट आहे. आणि हे काय ही आंबा बर्फी आहे, मँगो, आणि प्लेन खवा बर्फी आहे. अच्छा. ऑनलाईन वगैरे पण येतो? ऑनलाईन येतो. शॉप येतो? शॉप आहे आमचं, ऑनलाईन ऑर्डर्स येतात. काय आणि आमचं कसं भाव आहे? ह्याचा 180 रुपीज पावशेर आहे, हा 160 रुपीज पावशेर आहे. हे 180 अगेन अँड 170 रुपीज. येस, थँक्यू. हा केसरी पेढा आहे. नमस्कार, माझं नाव जयश्री चव्हाण. मी सातारावरून आले, वडूज इथून आले. माझा चटणी, सगळ्या प्रकारच्या चटण्या आणि मसाले हा व्यवसाय आहे. मी मानदेशी बँकेतर्फे इथं आले. त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी हे मार्केटिंगची एक मला हे दिलं, जागा दिली, दिशा दिली. हा, आता तुम्ही चटणींचे प्रकार सांगायचे. ही ही जैन मसाला आहे, ही धना पावडर आहे, गरम मसाला आहे, शेंगदाणा चटणी खलबत्त्यामध्ये कुटलेली आहे. काय रेट याचा? ह्याचा रेट 400 रुपये किलो आहे. ही जवस चटणी, आळशीची चटणी, जवस चटणी आहे. ही आरोग्याला आरोग्यदायक असते ते. हा कांदा लसूण मसाला आहे, हा मी डंकामध्ये स्वतः बनवलेला आहे. पुन्हा ही कारळ्याची चटणी आहे आणि ही लसूण खोबरा चटणी.
ते आंबा लोणचं घरगुती पद्धतीने बनवलेलं हा माठामधलं, आणि ते मिरची लोणचं. छान. माठामध्ये लोणचं तुम्ही हो. छान ठेवलंय तिकडे. आणि सगळ्या चटण्या. या सगळ्या चटण्या. हो, फोटो काढून घेते मी. माझं. माझं नाव प्रियल शैलेश पाटील आहे. आमच्या प्रोडक्ट्सचं नाव SS क्रिएशन्स आहे. इथे आपण व्हरायटी ऑफ खणचे फ्रॉक्स किंवा पर्कल पोलक जे आहे ते आपण इथे बनवतो. मुलींसोबतच मुलांचं सुद्धा आपण इथे बनवतो. 6 महिन्यापासून फ्रॉक्स आपल्याकडे आहेत, 10 वर्षापर्यंत आहेत. हे डिझायनर फ्रॉक्स आपल्याला पाहायला मिळतात. डिझाईन पण सुंदर आहे. हा, त्याच्यासोबतच आपल्याला जर प्लेन मध्ये हवं असेल तर प्लेन मध्ये सुद्धा फ्रॉक्स आहेत. आणि प्राइस काय याची? प्राइस आपल्याकडे 450 पासून स्टार्ट होते, 1000 रुपयापर्यंत आहेत. परत आपल्याला जर आपल्या साईज साठी जर आपल्याला फ्रॉक हवा असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. थँक्यू. तुमचं नाव सांगा आधी आणि कुठे आलात ते आणि तुमचं. ठीक आहे, चालेल. नमस्कार, माझं नाव सीमा मनवे. मी कामोठे ब्रँच मधून आलेली आहे. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे कॉटनचे कुर्ती असतात. त्याच्यामध्ये हे शॉर्ट टॉप्स आहेत कॉटनचे, हे 350 ला आहेत. बाकी दुसरे कुर्ती पण आहेत, शॉर्ट कुर्ती, हे 550 च्या रेंज मध्ये आहे. त्याच्यानंतर कॉटनचे वन पीस आहेत, हे कॉटन मध्ये वन पीस आहे. कोणती साईज आहे? साईज मीडियम पासून XXL पर्यंत आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहेत. त्यानंतर स्ट्रेट कुर्ती आहेत आणि सगळे प्युअर कॉटन मध्ये आहेत. क्वालिटी वगैरे खूप छान आहे. त्याची काय प्राइस आहे? याची 650 आहे. थँक्यू. हा, हे असे पण आहे. त्याची किंमत काय आहे? याची 550 आहे. हे शर्ट मध्ये सुद्धा आहेत पॅटर्न, फुल शर्ट आहे हा, असे पण आहे. छान, डिझाईन मस्त आहे. नमस्कार, मी विद्या मंगेश बागवे. माझा ब्रँड जो आहे तो लाडूचा ब्रँड आहे, श्रीवेद फूड्स, गोडवा घट्ट नातांचा. माझ्याकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती बनवलेले गुळयुक्त तुपातले लाडू आहेत. साधारण 15 ते 16 प्रकार असतात. स्टॉलवरती माझ्याकडे 12 प्रकार आहे. ड्रायफ्रुट्स लाडू आहे, मोरिंगा आहे, मखानाचा लाडू आहे, ओट्स लाडू आहे, अळशी बाजरीचा लाडू आहे, गूळ घालून केलेला बेसन लाडू आहे, ज्वारी लाडू आहेत, नाचणी लाडू आहे, गुळ शेंगदाणा आहे. साधारण गुळ शेंगदाणा लाडू 120 रुपये पाव किलो पासून प्राइसिंग चालू होते, ते 350 रुपये पाव किलो पर्यंत लाडूंची वेगवेगळी व्हरायटी आहे. ऑर्डर आहे तेवढे. माझ्याकडे 16 ते 17 प्रकार असतात, पण स्टॉलवरती आज 12 प्रकार आहेत आणि ऑर्डर प्रमाणे आम्ही बनवून देतो. माझं पॅकिंग पण सुंदर आहे. थँक्यू. हो, जे पण पदार्थ आहेत ते विदाऊट एनी प्रेझर्वेटिव्ह आहेत, प्रॉपरली डिहायड्रेट करून घरून बनवलेले आहेत. हे पदार्थ 1 महिना ते 1.5 महिन्यापर्यंत टिकतात, पण ह्याच्यावरती एक्सपायरी डेट आम्ही 1च महिन्याची टाकलेली आहे. स्टॉल नंबर आहे 111. मांडेशी फाउंडेशनचा मांडेशी महोत्सव चालू आहे 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत. अवश्य भेट द्या. तुम्हाला बऱ्याच प्रकारचे हेल्दी डाएट्स कन्सेप्ट असलेले लाडू खायला मिळतील आणि तुम्ही ऑर्डर करूनही मागवू शकता. आम्ही होम डिलिव्हरी देतो. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9867864861. थँक्यू. शेतामधून उपटलेली ही हळद आहे. ही एकदम सेंद्रिय आहे आणि याच्या पुढची प्रोसेस आपण दादांकडून जाणून घेऊया. हळद काढायची, ती काढून झाली की शिजवायची, शिजवून झाली की वाळ टाकायची. तर लागते 15 दिवस. हा, शिजवून 15 दिवस वाळवायला. मग त्याची डबल पॉलिश करायचं, तेव्हा ही अशी हळद बनते, पिवळी हळद. आणि मग ती पिवळी बनली की मग दोन्ही मिक्स करतात. आता एक सिंगल, 1 नंबर, 2 नंबर हळद, 1 नंबर हळद, 1 नंबर हळद बनते. हा, फरक आहे. थोडस जे कर्क्युमिनचं प्रमाण आहे, थोडं 1.5%, 0.5% कमी जास्त. त्याच्यानंतर पावडर द्या. त्यानंतर पावडर, आणि जे साधारण 3 नंबर 4 नंबरची क्वालिटी बनते, कणीची हळद बोलले जाते त्याला,
त्याचं प्रमाण कर्क्युमिनचं असतंय 2, 2.25, 1.5%. ती भंडाऱ्यासाठी वापरली जाते. हा, असं नाही. आणि खाद्याला आपण एक नंबर वापरतो हा पदार्थ. हो सर. थँक्यू. फिनिशिंगला द्यायची. हे boiler मार्गदर्शन करत असतात. हेलो, हाय, आपकी वैरायटी आप कहाँ से आए हैं? मैं कोलकाता से आई हूँ। ओके, यानी सब कॉटन में वैरायटी होगी। कॉटन में है, सिल्क में सिल्क में है, है। और इस बार जो आई हूँ मैं बेडशीट, काथा वर्क का बेडशीट लेके आई हूँ। ओके ओके, ये देखिए, ये काथा वर्क में है। ये काथा वर्क में है। ये आपका बेड कवर मिलेगा। इस टाइप में आपको साड़ी तो ऐसे मिलता ही है, साड़ी, ब्लाउज पीस बहुत सारे हैं। इसका बॉर्डर भी एकदम सही है। हाँ, ये आएगा बॉर्डर। ये पूरा हैंड स्टिच है। ये पूरा हैंड स्टिच है, ब्लाउज पीस है काथा वर्क का। ये देखिए, ये आएगा ब्लाउज पीस, पूरा 1 मीटर का है, एकदम प्योर कॉटन में है। पूरा दुपट्टा है, काथा वर्क का दुपट्टा, काथा वर्क का स्टोल, तसर में है, सिल्क में है, बहुत सारी चीज है। नहीं, ये दुपट्टा है, ये सब काथा वर्क का है ब्लाउज पीस। कपड़ा देखिए ना, एकदम बहुत ही मस्त है कपड़ा। सॉफ्ट है। बहुत सॉफ्ट है। कलर फर्स्ट। और साड़ी में क्या है? साड़ी में तो हैंडलूम है, प्योर हैंडलूम है, जो एकदम ओरिजिनल हैंडलूम काथा वर्क का है। प्योर सिल्क है, ये देखिए प्योर सिल्क में है, ये प्योर लिनन में है, तसर में है, ये आएगा तसर में। तसर में बाटिक है, बाटिक सिल्क में बाटिक मिलेगा। बहुत सारे कलेक्शन है, और भी 3 दिन है, तो सबको यही बताऊंगी, जल्दी जल्दी से चले आओ। मेरा स्टॉल नंबर है 83। ये देखिए, ये आएगा बाटिक, बाटिक में सिल्क में है, ये बाटिक सॉफ्ट है, बहुत सॉफ्ट, 350 मैम। ब्यूटीफुल। ब्यूटीफुल पीस, ब्यूटीफुल। दादा, आपका परिचय? माझं नाव विलास मारुती बाबर, हाँ हाँ, मुक्काम पोस्ट देवापूर, तालुका मान, जिल्हा सातारा. सातारा। हा, सातारा. द्राक्षाचं बद्दल सांगाल थोडं? हा, ही द्राक्ष आमच्या प्युअर ऑर्गॅनिक मध्ये आहेत. आम्ही हे ऑर्गॅनिक खत देतो त्यांना, आणि या खताच्या सहाय्यानं या द्राक्षाचं उत्पादन घेतलेलं आहे. बरं. आणि ह्या ऑर्गॅनिक द्राक्ष आहेत. आणि याचा रेट ऑर्गॅनिक असल्यामुळे आम्हाला किलोला 200 रुपये भेटतात. पण टेस्ट एकदम गोड आहे. हा, टेस्ट तुम्ही खाऊन बघा, एकदम टेस्ट अशी एकदम गोड. आणि हे 100 रुपयाला पाऊच येते. हो, गोड आहे खूप. गोड आहे. हो. विक्रमराज विठ्ठल डोईपुडे, गाव गोरेगाव निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. हिरवा मूग आहे, मटकी आहे, पिवळा मूग, मटकी डाळ, काळा पावटा, चना, उडीद, देशी चवळी, हा देशी चना डाळ आहे, काळा पावटा डाळ, हे राजमा आहे, ही गहू बाजरी पिठा आहे, ती इकडं बाजरी आहे, ज्वारी आहे, मोळ मालधान्य म्हणतात ते आहे, देशी ज्वारी. आणि हे सर्व कडधान्य देशी आहेत. हा काळा पावटा आहे, देशी काळा पावटा. मी विजय देवकर, मोही, तालुका मान, जिल्हा सातारा. माझी ही ज्वारी आहे, म्हणजे आमची कमी पाण्यावरती ज्वारी येणारी ज्वारी आहे, आणि पूर्ण ऑर्गॅनिक ज्वारी आहे. त्याच्यामध्ये सेंद्रिय खत कसलेही टाकलेलं नाही आहे. आणि इतकी क्वालिटी याची, भाकरी अशी सॉफ्ट आणि चांगली होती, जबरदस्त असं खायला चांगली आहे. ताई, कुठून आलात? मी वाईवरून आली आहे. आपलं नाव? माझं नाव ज्योती पिसाळ आहे. हा, मला थोडं आणि सांग. माझ्याकडे आंबे हळद असते. हम्म. माझी स्वतःची शेती आहे. हो, कुठे आहे? वाईमध्येच आहे. वाईपासून 7 किलोमीटर लांब आहे, ओके. गावामध्ये, बावधनमध्ये. हम्म. तर माझी आंबे हळदीची ऑर्गॅनिक, आणि सगळी शेती माझी ऑर्गॅनिक पद्धती, सेंद्रिय पद्धतीने. अच्छा. ही माझी आंबे हळद आहे, पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली आहे. ही कोणती आहे? ही आपली राजापुरी शेलम हळद आहे, हा हा. रेग्युलरच्या जेवणातली. त्याची पावडर फॉर्म मध्ये ही आहे, आणि आंबे हळदीचा पावडर फॉर्म मध्ये ही आहे.
ती तुम्ही बीपी शुगरला गरम पाण्यातून घेऊ शकता. सर्दी खोकला कफ झाला असेल तर गरम दुधातून घ्या किंवा मधातून गोळी करून घ्या. ती जास्त इफेक्टिव्ह पडते तुम्हाला. या हळदीपेक्षा ही हळद घेतली ना तुम्हाला पटकन आणि इम्युनिटी बूस्ट करते ती तुमची. आपण जेवणात वापरू शकतो का? नाही जेवणात नाही वापरू शकत. जेवणामध्ये ही फक्त हा वापरायची. फक्त ती वापरायची. ही मेडिकल पर्पज मध्ये युज होते. बरं, जास्त बरं. करून. आणि आपल्याकडे तसंच दोन्ही हळदीचं मिक्स मध्ये लोणचं हा, असतं. हा. मी स्वतः घरी बनवते आणि त्याच्यामध्ये तेल जे युज होतं ना ते सनफ्लॉवर होतं आणि ते घाण्याचं होतं. रिफाईंड ऑइल वापरत नाही अजिबात. ऑर्गॅनिक गुळ आहे, हो, हो. गुळ पावडर आहे, गुळ हा. क्यूब आहे हा. आणि ते पूर्णपणे सल्फर फ्री आहे. प्रोसेसिंग मध्ये जे सल्फर गंधक म्हणतो आपण ते बरोबर, पडतं, बरोबर. तर ते आपण टाकत नाही. ओके. ते पूर्णपणे शेतात सेंद्रिय आणि प्रोसेसिंगला पण केमिकल फ्री, पूर्ण प्युअर आहे. पूर्ण प्युअर आहे. आणि माझा स्टॉल नंबर मानदेशी महोत्सव मध्ये 131 आहे. तर प्लीज सगळ्यांनी व्हिजिट करा. नक्की. थँक्यू. थँक्यू. रत्नगंध हा ब्रँड नेम आहे का तुमचं? रानगंध. आणि हे बेडगी मिरचीचे. रंग पण येतो. हा. आणि पूर्ण प्युअर आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे भेसळ वगैरे कलर असेल कोणत्या प्रोडक्ट मध्ये आम्ही असं काही केलेलं नाही. हा, हा, हा. एकदम प्युअर शेतकऱ्यांना ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हळदीचा काय रेट आहे? आणि ही हळद घेतली तर आपण 300 रुपयाप्रमाणे कस्टमरला देतोय. हा, हा. थँक्यू. दादा आपलं नाव? मी बाबा कोल्हे कोल्हापूरहून प्रोड्युसर कंपनी आहे आमची. बरं, वी बरं. आर कमिटेड टू प्रोड्यूस ऑर्गॅनिक फूड, फ्युएल आणि फर्टिलायझर. सो फूड इज यू कॅन सी जागरी आहे कोल्हापुरी. चिया सीड्स आहे, सुपरेल फूड आहे, स्पाइस मिर्च मसाला आहे, काकडी आहे, कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत. हे फूड आहेत सगळे. आणि नंतर मग हे फर्टिलायझर आहे, वर्मी कंपोस्ट आहे, वर्मी वॉश आहे आणि ग्रीन साठी बायोकोलच्या आम्ही सबस्टिट्यूट बनवतो. ब्रिकेट्स आहे आणि पेलेट्स आहे. सो कमिटेड टू सेव्ह अवर मदर अर्थ थ्रू द ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स. येस. थँक्यू. थँक्यू. व्हेरी मच. नमस्कार, मी मनोज पाटील इस्लामपूरहून आलोय. आमचं स्वतःचं सॉक्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, धनंजय एंटरप्राइज नावाने. त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे सॉक्स म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्यासाठी बनवतो. आणि स्पेशली आम्ही आता इंट्रोड्यूस करतोय जे बांबू सॉक्स आहेत. बांबूच्या धाग्यापासून बनलेले सॉक्स, ज्याच्यामध्ये आम्ही किड्स साठी पण बनवतोय, लेडीज साठी पण बनवतोय आणि मोठ्यांसाठी पण. त्याच्यामध्ये सगळी रेंज आहे. आणि बांबूचे बेनिफिट्स आहेत की नॅचरली अँटी मायक्रोबियल येतात. त्यामुळं वास वगैरे येत नाही त्याचा. जास्त यूज साठी, जास्त वेळेच्या यूज साठी चांगला आहे. सॉफ्ट येतं, स्किन फ्रेंडली आहे आणि मोस्टली म्हणजे सगळ्यात बेस्ट म्हणजे इको फ्रेंडली आहे. सॉक्स मधली सगळी रेंज आम्ही कव्हर. हा, सगळ्या साइजेस आहेत. इवन आपले हे कॉटनचे पण सॉक्स आहेत जे प्युअर कॉटन स्पॅन्डेक्स मध्ये येतात ते. हा, आणि हे सगळे सध्या आपले फॅक्टरी रेट्सला अवेलेबल आहेत. हा, छोट्या साइजेस पण आहेत लहान मुलांसाठी. हे बांबू मध्ये बनलेले आहेत. म्हणजे आता हे डिझाईन्स वगैरे येतील. हे कॉटनचे पण आहेत आपले लहान मुलांसाठीचे. हे आपले जेंट्स साठीचे बांबू. हा, हँकी पण आहेत पण ते आपले कॉटन मध्ये बनवलेले. हे आपलं सगळं मॅन्युफॅक्चरिंग. धन्यवाद. हेलो नमस्ते, मेरा नाम लावण्या है, मैं बदलापुर से हूँ। यहाँ पे मानदेशी महोत्सव में हूँ मैं। मेरा स्टॉल है हैंडलूम साड़ीज एंड रेडीमेड ब्लाउजेस है। रेडीमेड ब्लाउजेस स्टार्टिंग प्राइस है 350 से स्टार्ट है रेंज और 1200 लास्ट प्राइस है। और साड़ीज है 650 से स्टार्ट है और 2000 से लास्ट है। और उसमें आपको देखने के लिए बहुत सारे कलेक्शन मिलेगा, बहुत ट्रेंडी कलेक्शन है। लिनेन, मल कॉटन और टिश्यू साड़ी जो मैंने वेयर किया वही साड़ी है। टिश्यू, जामदानी, काता स्टिच, बहुत सारे आपको बहुत वेराइटी कलेक्शन देखने को मिलेगा। आप जरूर नंबर है 8779139085। आप ऑनलाइन भी ऑर्डर कर सकते हो। ओके, थैंक यू, बाय। मुंबई सुरू झालेले आहे. रिक्षा काळे अजूनच प्रयत्न करत आहे. डबल घाटात मान्यता आणि
ढाक लावलेले आहे. बघू संपलेल्या कुस्तीमध्ये किती शुभश्री झालाई विजयी. पण नीलमताईंचा सत्कार करावा. नीलमताई आपण सत्काराचा स्वीकार करावा ही विनंती. आमच्या मांडची डाळिंब आहेत शेतकऱ्यांनी पिकवलेली आणि वी सेलिब्रेटिंग या महोत्सवामध्ये भरपूर प्रकारचे फूड स्टॉल्स आहेत, तर तुम्ही या ठिकाणी येऊन भोजनाचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतात. थाळी ठेवली मानदेशीमध्ये. त्यामध्ये आता तुम्हाला मी मसाला वांग देतोय. त्याच्यामध्ये बाजार आमटी आहे, म्हणजे वेगवेगळ्या डाळींपासून बनलेली असते ते. शरीरासाठी पण हेल्दी आहे. अख्खा मसूर, अख्खा मसूर येतो, पिठलं येतं, हे बाजरीची भाकरी आहे, मला ठेचा येतो, शेंगदाण्याची चटणी येते, बीट कांदा वगैरे, मुळा, गाजर, हा स्वीट डिश, गुळाची वडी आणि शेंगदाणे. आपल्याकडे स्पेशल म्हणजे आहे शेवगा मसाला पण आहे. शेवगा मसाला येतो, वांग्याचं भरीत पण आहे आपल्याकडे. पिठलं पाहिजे असलं येतं, वांगा मसाला, भरलेलं वांगे. संपलं तेवढं. थँक्यू. आपण बघतो आहे स्टॉल नंबर 161 वर पुरणपोळी, पावभाजी, पुरणपोळी, आप्पे. पुरणपोळी किती सुंदर साजूक तुपामध्ये. वाव, मस्त. हे बाजरीची भाकरी तिळ लावलेली, हा ठेचा, ही कांद्याची चटणी असते, कांदा ठेवला, ही महाद्या शेंगदाण्याच्या पोटापासून बनवलेला, आणि हे दही त्याच्यावर तोंडी लावायचं, आणि ती कच्ची दाल. हा अशी अशी हे मसाला आधी बनवून घेतला, नंतर पावामध्ये कांदा वगैरे मॅश करून, नंतर बटर लोणी लावून मॅश करून, नंतर मॅश. पीठ सुंदर. स्टॉल नंबर 164 थालीपीठ तयार आहे. डिश थालीपीठची. स्टॉल नंबर 166 आणि मी गोंदवले, सातारा इथून गोंदवले इथून आहे. हे पिठलं आहे, हे भरीत आहे, हे भरलं वांग आहे, भरली भेंडी आहे, पापड, ठेचा, जवळ चटणी. 150 रुपये थाळी. फक्त भरीत भाकरी, पिठल्या भाकरी हवं असेल तर 100 रुपये. राहणार पाचगाव कोल्हापूर. आणि आमच्याकडं घाऱ्या, भोपळ्याच्या लाल घाऱ्या, ही बेसन वडे, कापड, शेंगदाणा पोळी, लाल भोपळ्याच्या घाऱ्या, परत थालीपीठ आणि मिसळ आणि गव्हाची खीर. मिसळ आहे आणि ते गव्हाची खीर. कोणता डोसा आहे? स्टॉल नंबर 173 पेपर डोसा. छान खुसखुशीत पेपर डोसा तयार झाला आहे. वाव. या स्टॉलवर चाट आयटम देखील अवेलेबल आहे, तर तुम्ही येथे येऊन पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी देखील खाऊ शकतात. 172 वेपर्स केळाचे. माझे नाव अर्चना मनोज अंडोरे. मी केळी बटाटा वेपर्स बनवते घरगुती पद्धतीने. उत्कृष्ट दर्जाचे वेपर्स बनवते. नाशिकचे फेमस. हो, लाईव्ह बनतोय. हो, नमकवाले, मिरचीचे, बिना नमकवाले, सर्व विविध प्रकारचे वेपर्स बनवून देतो. हो हो, नमक कमी जास्त करून देतो.
हा इंदोरी बटाटा आहे. ह्या बटाट्यापासून स्पेशली चिप्स बनवले जातात. हा बटाटा एकदम कुरकुरीत बनतो. याचे चिप्स कुरकुरीत बनतात, जास्त काळ टिकतात आणि खायला पण चविष्ट लागतात आणि आपला लाल पण पडत नाही. स्पेशली हा बटाटा इंदोर वरून मागवला जातो. जैसा